यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. श्रोते हो, नमस्कार. साड्यांची महाराणी स्वामिनीच्या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याबरोबर आहेत स्वामिनीचे मालक नावेद भाई शेख. नमस्कार नावेद भाई. नमस्ते. नावेद भाई, तुम्ही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलंय आणि मग त्याचा स्वामिनीसाठी कसा काय उपयोग होत गेला? मॅडम, खरं तर इंजिनिअरिंग डिग्री मिळाली तेव्हा स्वामिनी नव्हती. डिग्री मिळाल्यानंतर स्वामिनी आली, हे असं एक पाहिलं गेलं तर एज्युकेशन जो असतो तो व्यवसायासाठी तर ठीक आहे, पण आज आपली जी विचारशक्ती आहे किंवा आज आपण जे जजमेंट घेतो किंवा डिसिजन्स घेतो त्यासाठी एज्युकेशन खूप मस्ट आहे. तर तिथे आपलं व्यवसायासाठी खूप उपयोगमध्ये आमचं एज्युकेशन आलं आहे. एज्युकेशन फक्त तुम्ही रोजगारी किंवा कमवायचं जरिया नाही आहे, हे एकतर पहिलं क्लिअर करून घ्यायचं आहे आपल्याला की हे एज्युकेशन तुमच्या ब्रेनसाठी काय म्हणते खाद्य आहे. तो तुमच्या डोक्याची विचारशक्तीची किंवा एक समोर माणसाची जे कम्युनिकेशन करतोय ते महत्त्वाची आहे की एज्युकेशनमुळे आपण जास्त प्रॉपरली लोकांसमोर एक्सप्रेस होऊ शकतो, एक्सप्लेन करू शकतो. आणि त्याचा मोठा फायदा असं झालं की बिईंग अ बॅकग्राऊंड, आपले इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे जे मला वाटतं सेकंड इयरला अप्लाइड मेकॅनिक्स होता, त्याच्यामध्ये ज्या वस्तू ज्या आहे आम्ही कॅल्क्युलेशनमध्ये करायचो की ट्विस्ट आहे, टॉर्क आहे किंवा स्ट्रोक आहे, ह्या सगळ्या ज्या आहेत फॉर्म्युलेमध्ये टाकून आम्ही तिथे मार्क मिळवायचो. आणि इथे जेव्हा अब्बूनी पहिल्यांदा मागावर बसवलं आणि मागावर साडी विणायचं शिकवलं तर त्याच वस्तू माझ्या समोर फिरून यायला लागले की एक आपण थेरॉटिकलमध्ये जे वस्तू पाहिलेले आहेत इथे ते प्रॅक्टिकल आपल्या डोळ्यासमोर जे आहे तो स्ट्रोक पण होतोय, ड्रम आहे, व्हील आहे आणि हेच टेक्निक जी आहे इंजिनिअरिंगची ती समोर दिसतीये. आज मी ठीक आहे एक विवरला विचारलं ज्याच्या मागावर मी बसतो होतो की बाबा रे हे तू इथे वजन लावलेलं आहे, ते बॉटलचे इथे वजन लावायला लागतं तेव्हा ते जरी अशी ओढली जाते. तो म्हटलं नाही, मैं तो ये पहले से मेरे बाप दादा ने बताया है वो हिसाब से, बट हाऊ कॅन यू की किती वेट घ्यायची. नाही, त्यांनी मला थंब रूल असं दाखवून दिलेलं आहे की बाबा हे असं केलं ना, 9 वार साडी असेल तर एवढं वजन लावायचं, 6 वार साडी असेल तर असं. पण त्याच्या मागे लॉजिक काय होतं की बाबा किती त्याला स्ट्रेस पाहिजे किंवा त्याला स्ट्रेच करून जरीला सरळ करणं जे होतं. तर ह्या वस्तू जे आहेत ते टेक्निकली बॅकग्राऊंड असल्यामुळे इतके इझिली समोर ग्रास्प व्हायला लागले आणि आम्ही दोघंही भाऊ जे आहे छानपैकी साडी विणायला लागलो. आणि मजा पण यायची की जी आपण आज इंजिनिअरिंग केलेली आहे आणि त्याच तकनिकच्या द्वारे, ठीक आहे माझं सिव्हिल होतं, त्याचा कम्प्युटर्स होता, पण बेस जो आहे ती जमीन जी होती ती सेमच आहे ना की एक समजायची. तर हे एज्युकेशनचा खूप मोठा फायदा आम्हाला मिळाला आपल्या बिझनेसमध्ये. साड्यांच्या महाराणीची स्वामिनीची यशोगाथा आपण अशीच ऐकत राहणार आहोत. यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या मालिकेतून. तसंच साखरपुड्याच्या साड्यांपासून ते लग्नाच्या बस्त्याच्या पारंपरिक नऊवारी पैठणी साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव वातानुकूलित 3 मजली प्रशस्त दालन स्वामिनीला अवश्य भेट द्या. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा.
आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी.